राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी कोकणातून। कोकणात शिंदे गट आणि भाजपाला सर्वात मोठा झटका। कोकणाचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या मतदारसंघातील तसेच नारायण राणे यांच्या लोकसभा क्षेत्रातील 15 गावांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्याने निवडणूक निकालाच्या आधीच नारायण राणेंचं काय होणार हे चित्र स्पष्ट झालेलं दिसत आहे। नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून सुमारे 15 गावातील सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावातील ग्रामस्थांनी असे मिळून 5000 लोकांनी शिंदे गटाला आव्हान देत ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलेला आहे। निवडणूक निकाल यापुढे नारायण राणे हरतील असाच अंदाज यावरून व्यक्त केला जात आहे, कारण हजारो लोकांचा प्रवेश नेहमीच ठाकरेंच्या पक्षात होत आहे। विनायक राऊत यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवत हजारो ग्रामस्थांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्याने येणाऱ्या विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या नारायण राणे आणि रामदास कदमांना जड जातील यात काही शंका नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ठाकरेंच्या पक्षात हा प्रवेश झाल्याने भविष्यात त्यांना फायदा होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।